कच्च्या पपईची भाजी करणार आहोत. तर आपण मस्तपैकी धुवून काढायची आहे. आता ही कालच सासरवाडीला गेलो होतो यात्रेला आणि येताना सालकच्या इथे पपई झाड आहे, त्याच्या 2 कच्च्या पपया पडलेल्या होत्या खाली आणि मग मी त्या उचलून आणल्या गाडीमध्ये. ते म्हणजे दाजी कशाला चालवल्या, काही कामाच्या नाही. नाही म्हटलं मी त्याची भाजी करणार आहे. आणि आज योगायोग संध्याकाळी बिग बॉस चालू होतं आणि मी मीराला आणि सुनबाईला सांगितलं तुम्ही मस्त बिग बॉस बघा, मला भाजी बनवायची, तुम्ही काही किचनमध्ये येऊ नका. आणि मस्तपैकी पपई जी होती ती धुवून काढली मी आणि मग तिला असं छानपैकी सोलून घेतलं आणि सोलल्यानंतर त्या पपईला ते परत धुवून टाकलं. कढई घेतली आणि मोबाईल माझ्या एकाच वेळेस मोबाईल आणि भाजी बनवणं थोडंसं अवघडच आहे. थोडंफार शूटिंग करण्याचा मग असा प्रयत्न केला मी, एका हातात मोबाईल आणि एक कढई घेतली. कढईमध्ये छानपैकी तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, ओवा टाकला, लसूण टाकला आणि मग त्यानंतर लाल मिरची देखील टाकलेली आहे, आता नंतर टाकणार आहे. आणि मस्तपैकी बारीक बारीक कापलेल्या पपईच्या सुंदर पिवळ्या पिवळ्या अशा या फोडी टाकलेल्या आहे. पपई पूर्णपणे कच्ची होती, परंतु मध्ये मस्त लालसर कलर आलेला आहे. आणि पहिल्यांदाच ही भाजी मी करून बघत आहे, कारण मला बरेच जण बोलले होते की कच्च्या पपईची भाजी खूप छान असते, आपण जसं देवडांगर बटाट्याची भाजी खातो त्याप्रमाणेच लागते. काही जण या भाजीमध्ये गूळ वगैरे देखील टाकतात आणि शरीरातील पेशी वगैरे वाढण्यासाठी अतिशय चांगली अशी ही भाजी असते कच्च्या पपईची. बरेच दिवस झाले मागे मी व्यायाम वगैरे करायचो, वजन कमी झालं होतं, बऱ्याचशा उड्या मारल्या 6 महिने, त्यामुळे माझं देखील शरीर जरा थोडंसं खूपच पाठ कंबर वगैरे मान सर्व दुखतं आहे. म्हणलं चला आपण कच्च्या पपईची भाजी करून खाऊया. आणि बघा वरून मस्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि मग कोथिंबीर वगैरे आणि ही भाजी आहे ना थोडी जास्त शिजू द्यावा लागते. काही नाही लवकर शिजते बरं का, काही तसं हे नाही, पण खूप टेस्टी लागते. मग लाल मिरची घेतलेली आहे आणि ती मिरची जरा थोडी बुडाला गेलेली होती जास्त, त्याच्यामुळे मला टाकता नाही आली. मग तरी मग मी परत ठेवली खाली आणि चमच्यामध्ये भरले आणि 2 चमचे मस्त मिरची टाकलेली आहे. आणि ही मिरची अशी सुंदर कालून घेतलेली आहे, मध्ये कोथिंबीर वगैरे. काही जण याच्यामध्ये गूळ देखील टाकतात, परंतु मुळातच पपई जरा थोडंसं लालसर कलर होता आणि मी कच्चीच खाऊन बघितली होती तर ती गोड लागली, त्याच्यामुळे गूळ टाकण्याची काही गरजच पडली नाही. आणि मिरची टाकलेली आहे, मग वरून मीठ देखील टाकलेलं आहे आणि सर्व असं एकजीव झालेलं आहे. आणि फक्त एक 10-15 मिनटं 10 मिनटं ही भाजी अशी शिजू दिलेली आहे. आणि यानंतर बघा मी रांधते, बिग बॉस बघताय. अशा रीतीने मस्त मी ही भाजी बनवलेली आहे. अजून एक 4-5 मिनटामध्ये मस्त पाणी न टाकता कच्च्या पपईची सुंदर अशी भाजी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर झालेली आहे. थोडंसं गूळ वगैरे देखील आपण टाकू शकतो, पण या ठिकाणी मी गूळ वगैरे टाकलेला नाही आहे. आणि तिखट आणि चटकदार अशी छान भाजी लवकरच दाखवतो तुम्हाला. सुंदर अशी मस्त भाजी तयार झालेली आहे, शिजलेली आहे आणि खाऊन देखील बघितलेली आहे मी. खूप गोड आहे, मस्त कच्च्या पपईची सुंदर अशी भाजी तयार. चवदार, खूपच सुंदर, लई मस्त छान भाजी बघा तयार झालेली आहे, लई भारी. ही भाजी थोडीशी खाऊन दाखवतो तुम्हाला. वा, देवडांगरसारखी भाजी लागलेली आहे, गोड आणि खूप सुंदर, तिखट बी आहे आणि गोड बी आहे. तर आपण देखील बनवून बघू शकता. आणि अशा प्रकारे अतिशय मस्त छान बघा. आणि भाजी आणि मग ते मुगाचे धिरडे आणि कैरीचं लोणचं, पापडाचा